Work expands itself into the time which we allotted for its completion. हे स्टेटमेंट आहे पार्किन्सन्स लॉचं आणि हा पार्किन्सन्स लॉ आय एम 90% शुअर आपल्या सर्वांमध्ये इफेक्टिव्ह ठरेल जस्ट बिकॉज वी वर्क ऑन लेझीनेस. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक्सपिरियन्स आला असेल अशा गोष्टींचा, ज्या गोष्टींना मी सुद्धा एक्सपिरियन्स केलेला आहे. आय एम 90% शुअर अबाउट इट, नॉट इवन 99% शुअर. किती जणं एक्झामच्या आदल्या दिवशी एवढा अभ्यास करता जेवढा अभ्यास त्यांनी त्या ॲकॅडमिक वर्षभर केलेला नसतो. किती जणं पाहुणे राहुळे येत आहे असं कळल्यानंतर, फॉर एक्झाम्पल आता 3 वाजता आहे, 3 वाजता तुम्हाला समजतं की 4 वाजता पाहुणे येणार आहे आणि त्या एका तासामध्ये तुम्ही घराची साफसफाई एवढी करता जेवढी साफसफाई तुम्ही त्या खोलीला 1 दिवस देऊनसुद्धा करू शकत नाही. ह्याच गोष्टीला डिफाईन करतं एकदम प्रॉपरली आपला पार्किन्सन्स लॉ. काय होतं ना, एक वेळेस म्हणजे मी आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस साफसफाई करत आलेलो आहे घराची, आणि घराची साफसफाई करत असताना मी दिवाळीचा जेव्हा फेज येतो त्या दिवाळीच्या फेजमध्ये असं प्लॅन केलं असतं की आजच्या दिवसामध्ये पूर्ण जी वॉटेवर खोली असेल किंवा पूर्ण फ्लोअर असेल किंवा वरचा मजला असेल, व्हॉटेवर तो पूर्ण साफ करायचा. आणि द मोमेंट व्हेन आय प्लॅन्ड, मी डायरेक्ट एक्झिक्युशनला बिलगायच्या शिवाय मी जस्ट प्लॅन्सच बनवतच राहायचो. आणि व्हायचं असं की दुपार यायची, असं वाटायचं की अजून दुपार अर्धा दिवस बाकी, करून टाकू, काही नाही, 2-3 वाजता खोल्या झाडून अशा होऊन जातील. बट व्हेनेवर टाईम पासेस, पार एंडपर्यंत जेव्हा वेळ येते ना दिवस संपण्याची, तेव्हा मला कुठे एक स्पार्क जनरेट होतो मनामध्ये आणि मी त्या खोलीला इतकं घाई कंप्लीट करायच्या मागे लागतो, एकदम स्वच्छ करायच्या मागे लागतो. आय मीन, मी असा विचार करतो कधी ज्यावेळेस पार पाणी गळ्यापर्यंत आलेलं असतं त्यावेळेस जेव्हा केव्हा मी काम करायला बिलगतो, त्यावेळेस मला असं रिअलायझेशन मल्टिपल वेळा झालेलं आहे की ज्या मोमेंटमध्ये मी म्हणजे गळ्यापर्यंत पाणी आल्यावरती जेवढं काम केलं ना मी, तेवढं काम मी जर पूर्ण दिवसभरामध्ये तेवढ्या इंटेन्सिटीने जर काम पूर्ण दिवसभरामध्ये केलं असतं तर आत्तापर्यंत घर स्वच्छच नाही तर पूर्ण एकदम चाकचूक आत्तापर्यंत कधी झालेलं नाही असं स्वच्छ करू शकत असतो मी. बट त्या मोमेंटमध्ये टाईम निघून गेलेला असतो आणि आय वॉज जस्ट लेफ्ट विथ नो टाईम्स बट डेडलाईन्स आणि रिग्रेट. आणि अभ्यासाचं म्हणायचं झालं तर या प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेली आहे ही गोष्ट की आपण एक्झामच्या आधीच्या दिवशी जेवढा अभ्यास करतो तेवढा अभ्यास करत असताना आपल्याला रिअलाईज होतं की हाच जर इंटेन्सिटी धरून मी आधी सुरुवातीपासून जर केला असतं तर एकदम प्रॉपर स्ट्रक्चर्ड वेने माझा अभ्यास कंप्लीट झाला असता आणि इव्हन डेडलाईन्सच्या आधी कंप्लीट झाला असता. So these are couple of things, these are couple of examples which you can relate, and it's very common in our society. But the most important tool to break these bad habit of us is setting deadlines. तेच जेव्हा मी आता कुठे मी स्वच्छता वगैरे करतो तेव्हा प्रॉपर डेडलाईन ठेवूनच काम करतो. म्हणजे आणि डेडलाईन्सचा अर्थ असा नाही की एक मेजर टास्क आहे त्याला डायरेक्ट जास्त टाईम अलॉट करून द्यायचा आणि त्या टाईममध्ये करतच राहायचं. नो, मी एक खोली साफ करण्यासाठी 1 महिना अलॉट करू शकतो टाईम, आणि ती खोली साफ व्हायला 1 महिना टाईम लागू शकतो. व्हेरॅज मी तीच खोली साफ करण्यासाठी 1 हप्ता देऊ शकतो, त्या हप्त्यामध्ये सुद्धा ती खोली साफ होऊ शकते. आणि व्हेरॅज मी तीच खोली एका दिवसात देखील साफ करू शकतो. आय मीन, जर मी टाईम दिला त्या गोष्टीला, मी इवन दिवस सोडा 1 रात्र जर म्हटलं ना, आय मीन दिवाळीच्या वेळेस कधी असं झालेलं आहे माझ्यासोबत की डायरेक्टली मला समजतं की उद्याच सकाळी मला जायचं आहे माझ्या गावी आणि मला काही करून ही जी खोली आहे, ज्या खोलीमध्ये मी राहतो
ती पूर्ण साफ करायची आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या रात्रीतून इतकी स्वच्छ खोली साफ केली, पूर्ण रात्री जागलो आणि ती खोली साफ केलीच. आणि इतकी साफ केली चांगल्या प्रकारे, आत्तापर्यंत मी तशा प्रकारे कधी खोली साफ केलेली आहे. दॅट इज द पॉवर ऑफ डेडलाईन. व्हेन यू सेट डेडलाईन फॉर युअर वर्क, इट विल 99% गेट कम्प्लिटेड. आणि याची शुअरिटी मी तुम्हाला देऊ शकतो, कारण याचा बराच एक्सपिरियन्स मी माझ्या याच्यातून घेतलेला आहे. आणि एक प्रॅक्टिकल वे तुम्हाला जर द्यायचा ठरलं या व्हिडिओमध्ये की काय मी सांगायचं आहे मला ओव्हरऑल, तर हेच असेल की जे तुम्ही काम घेताय, जस्ट आस्क युअर सेल्फ जेन्युइनली की ते काम तुम्हाला जेन्युइनली किती वेळ घेणार आहे कंप्लीट होण्यासाठी. ते काम कम्प्लिशनसाठी किती जेन्युइनली वेळ घेणार आहे. वन्स यू आस्क्ड अँड वन्स यू फिगर्ड द टाईम ऑफ कम्प्लिशन, त्या टाईमपेक्षा थोडा टाईम कमी किंवा तोच टाईम एक्झॅक्ट ठेवून तुम्ही ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करा. आणि आय एम शुअर की तुमचं काम तेवढ्याच वेळामध्ये कंप्लीट होणारच. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मला एवढं सांगायचं होतं की इम्पॉर्टन्स ऑफ डेडलाईन्स किती आहे. कारण रिसेंटलीच मी या स्वच्छतेच्याच उदाहरणावरनं डेडलाईन्सचं इम्पॉर्टन्स रिअलाईज केलं. कारण जी मावशी मला दरवेळेस एकदम काय गणमन करतो यार साफसफाई करताना, तू किती वेळ लावतो असं बोलायची, तीच मावशी मी डेडलाईन्सचा रूल फॉलो केल्यानंतर मला असं बोलते की वा अभिजित यार मला पण सांग कसं केलं. म्हणजे ह्या खोलीला मला साफ होण्यासाठी 1 दिवस गेला असता, तू तर आमचे भांडे वगैरे घसून वस्तूर कम्प्लीटही केलं साफसफाईचं, कसं काय केलं मला सांग. आणि दॅट्स द पॉवर ऑफ डेडलाईन विच आय वॉज फॉलोईंग.